मीरा भाईंदर शहर में वैसे तो काफ़ी सारे छोटे बड़े मैदान हैं, पर भाईंदर पश्चिम का एकमात्र मैदान सुभाष चंद्र बोस मैदान सुसज्ज होकर तैयार। इस मैदान में राष्ट्रीय स्तर के खिलाड़ी होते हैं तैयार। मीरा भाईंदर महानगर पालिका के पूर्व नगर सेवक अजीत पाटिल ने मनपा प्रशासन को लगातार पत्र व्यवहार कर इस मैदान को बनाने में अहम भूमिका निभाई है। इस सुभाष चंद्र बोस मैदान में फुटबॉल, क्रिकेट, कुश्ती, बच्चों को खेलने के लिए गार्डन, ओपन जिम, मॉर्निंग ट्रैक, लेदर क्रिकेट नेट आदि की व्यवस्था की गई है। जिस तरह से भाईंदर पश्चिम के सुभाष चंद्र बोस मैदान के लिए स्थानीय पूर्व नगर सेवक पाटिल काम करते हैं, उसी तरह मीरा भाईंदर शहर के नगर सेवक भी काम करें तो अपने परिसर के मैदान भी सुसज्ज बन सकते हैं और अपने परिसर से नेशनल लेवल, इंटरनेशनल लेवल पर खिलाड़ी खेल सकते हैं। आज इस मैदान के संदर्भ में हमने कुछ खिलाड़ियों से बातचीत की, साथ ही साथ पूर्व नगर सेवक ने भी अपनी प्रतिक्रिया दी। आइए जानते हैं उन्होंने क्या कहा। हे मीरा भाईंदरमधलं एकमेव ग्राउंड असं आहे। या ठिकाणी शहरातील क्रीडा स्पर्धा, शालेय महाविद्यालय होत असतात, क्रिकेट खेळणारे खेळाडू येत असतात, विविध याचे सुविधा असं ग्राउंड आहे आणि याचे मेंटेनन्स व्यवस्थित होत नव्हता। त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि नेट तुटल्या होत्या, टॉयलेटची सोय नव्हती, ग्राउंडमध्ये खड्डे भरले होते। या संदर्भात आम्ही एक सिटी इंजिनियर खांबे यांची भेट घेतली। खांबे यांनी नेटची व्यवस्था केली आणि जी बऱ्याच वर्षापासून जे महिलांची टॉयलेटची सोय नव्हती ते 4 उत्तम प्रकारे टॉयलेट बांधण्याचं काम चालू आहे। या कामी खांबे त्यांनी विशेष प्रयत्न केलेले आहेत आणि याबद्दल ग्राउंड मेंटेनबद्दल पण प्रशासन थोडा आता ॲक्टिव्ह झालेलं आहे आणि खांबीच्या प्रयत्नामुळे सगळ्या सुविधा झाल्या आहेत आणि प्रशासनाला मी धन्यवाद देतो। असंच कार्य त्यांनी करत राहावं आणि आमची सगळं शहरातील लोकप्रतिनिधी विनंती आहे, हे जे ग्राउंड आहे हे शहरातील एकमेव ग्राउंड, असंच ग्राउंड सर्व ठिकाणी केल्यास शहरातील मुलांना खेळाचा फायदा होऊ शकेल। हे ग्राउंड असं आहे की MMA एरियामधलं एकमेव ग्राउंड आहे। तर लोक बाहेरचे ग्राउंडचं कौतुक करतात, पण मेंटेनन्स व्यवस्थित होत नसल्यामुळे त्याला त्रुटी आहेत। त्या त्रुटी दूर करण्याचा आम्ही खांबीच्या प्रयत्न केला आहे, त्याप्रमाणे दुरुस्त करण्यात आलेले आहे, आवश्यक त्या सुविधा उपलब्ध केल्या आहेत आणि मुलं याचा आनंद घेत आहेत। या ठिकाणी सीझनची नेट प्रॅक्टिस करणारे विद्यार्थी आहे, हे बॉम्बे लेवलला 14 वर्ष गेले होते, त्यांनी बक्षिसं मिळवलेली आहेत, यांना यश प्राप्त झाले। असंच ग्राउंड मेंटेन झालं आपल्या शहरातून सीझन खेळणारे खेळाडू तयार होतील आणि शहराचं नाव उज्ज्वल होईल। नगरपालिकेला कामाबद्दल धन्यवाद देतो। नगरपालिकेने सातत्य ठेवून मेंटेनन्स करण्याचा प्रयत्न करावा अशी आयुक्त साहेबांना विनंती आहे आणि सगळ्या या ग्राउंडसारखंच इतर शहरातील ग्राउंडमध्ये मेंटेनन्स झाल्यास सगळ्याच शहरातील नागरिकांना लाभ होऊ शकेल। माझं नाव शैलेंद्र नाईक, मी इथे हेड कोच आहे क्रिकेट विजन या क्रिकेट क्लबचा आणि मी गेली 12 वर्ष इथे कोचिंग करतो आहे। गेली 12 वर्षामध्ये एवढं इम्प्रूव्हमेंट मला या ग्राउंडला दिसलं। म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे नेट्स नव्हत्या, आधी नेट्स फार कमी होते, आता आपल्याकडे 17 नेट्स आहेत। त्याच्यानंतर पिचेस म्हणजे सीझन खेळण्यासाठी पिचेस, टेनिस क्रिकेट खेळण्यासाठी पिचेस ह्या बऱ्यापैकी अवेलेबल आहे। क्युरेटरनी अपॉइंट केल्या तिथे, ग्राउंड मेंटेनन्ससाठी लोक बऱ्यापैकी आहेत। ह्याच्यामध्ये मेन सहकार्य बोललं गेलं तर आमचे अजित पाटील सर, जे रोज सकाळी येऊन त्याचा फॉलोअप करतात, पत्रव्यवहार करतात नगरपालिकेत जाऊन। त्याच्यानंतर खांबी साहेब हे जे त्याला पत्रव्यवहाराला बऱ्यापैकी रिस्पॉन्स करतात, त्यांच्यामुळे आम्हाला आता नवीन नेट्स वगैरे रिपेअर झाल्यात, त्याच्यानंतर नवीन पिचेस वगैरे रिपेअर झाल्यात। खेळण्यासाठी, व्यायाम करण्यासाठी म्हणजे वयस्कर जे वृद्ध लोक आहेत जे व्यायाम करण्यासाठी येतात त्यांना देखील भरपूर बेनिफिट्स मिळाले। वॉकिंग ट्रॅक झालेला आहे, अशा प्रकारे भरपूर बऱ्यापैकी सुधारणा झालेल्या आहेत। आणि नंतर आता आम्ही बघतोय लेटेस्टमध्ये शौचालय म्हणजे मुलींसाठी जेव्हा स्पोर्ट्स व्हायच्या, आमच्या जे गर्ल्सची टुर्नामेंट वगैरे व्हायच्या त्यावेळेला गर्ल्स लोकांना टॉयलेट वगैरेला इश्यू यायचा, पण आता करंटमध्ये त्यांनी त्या अजित पाटलांच्या प्रयत्नांनी इथे चांगल्यापैकी शौचालय झाल्यात, मुलींसाठी चांगले शौचालय झाल्यात, जेणेकरून मुलींना देखील याचा बेनिफिट मिळेल आणि चांगल्यापैकी इथे सोय होती। मेरा नाम अनमोल संजय दुबे, मैं मोरवा में रहता हूँ। जैसे कि हम लोग देख सकते हैं कि ये मीरा भाईंदर में एक बहुत ही अच्छा ग्राउंड है। अजित पाटिल सर की वजह से हमें ये इतना अच्छा ग्राउंड में खेलने का एक अवसर मिला है। हमें बहुत अच्छा लगता है ये ग्राउंड में खेलने को। और हम लोग रिसेंटली सचिवालय जिमखाना टूर्नामेंट में खेले थे अंडर 14 अंडर 17, जिसमें जो दोनों टूर्नामेंट में हम लोग ने अच्छा खेल के दोनों में सेकंड आए, यानी रनर अप आए। और
और हमारे सर शैलेश सर ने बहुत ही हमें सपोर्ट किया और अजीत सर ने भी हमें बहुत सपोर्ट किया। और मुंबई में भी हम लोग ने खेला था सचिवालय ग्राउंड में, वो भी ग्राउंड अच्छा था, लेकिन मीरा भाईंदर में इतना अच्छा ग्राउंड है वो देखने को एक बहुत ही शुभ अवसर है। अच्छा लगता है ये ग्राउंड में खेलने को। अजीत सर ने बहुत ही अच्छा फैसिलिटी दिया है, अच्छा नेट्स है और ग्राउंड पिचेस अच्छे हैं और हमें खेलने में बहुत ही अच्छा लगता है। माझं नाव मनीष कदम आहे। खूप मोठं ग्राउंड आहे, आम्ही बघतोय बांगलादेशचे ग्राउंड कित्येक वर्ष आहे, खूप सुंदर ठेवलं आहे इथे। आम्हाला सुविधा छान मिळतात, बरेच इथे यांनी मैदान करून ठेवलेत, म्हणजे पीच करून ठेवले, जवळजवळ 10 ते 15 पीच करून ठेवले। त्या पीचवरती आम्हाला खेळायला छान मिळतं, गवत कापलं जातं वेळोवेळी। आणि साहेब अजित पाटील साहेब आम्ही बघतो इथे वेळ की ते बऱ्याच वेळेला लोकांना इन्स्ट्रक्शन्स देत असतात की असं करा तसं करा वगैरे। आणि हे छान ग्राउंड ठेवलं आहे, खूप मुलं येतात, संध्याकाळी पण असतात, सकाळी पण असतात। सकाळपासून हे ग्राउंड उघडं असतं, 7:30-7 वाजल्यापासून उघडं असतं आणि आम्हाला खेळायला खूप छान वाटतं। धन्यवाद। हाय, मी रेनिटा रिपनकर आहे, मी उत्तनची राहणारी आहे। मी गेल्या 8 वर्षापासून लेदर क्रिकेट खेळते, ते पण इथे प्रॅक्टिस करायची पहिला, पण आता थोडं माझा इम्प्रूव्हमेंट झाला। मग मी आता बॉम्बेला तिकडे खेळते आणि तिकडे पण ग्राउंड आहे, पण एवढं असं चांगलं ग्राउंड इथे आम्हाला खेळायला भेटते। खूप चांगल्या प्रकारे मेंटेन करतात आणि खूप असं काय आम्हाला शिकायला भेटलं इकडे। अजून आमची इच्छा आहे की अजून काय प्रोग्रेस झाला तर खूप चांगलं होईल। थँक्यू। माझं नाव संजय गोखले, मी इथे मॉर्निंग वॉकला रोज येतो। हे मैदान अजित पाटील साहेब यांच्यामुळे तयार झालेलं आहे, सुरुवातीपासूनच त्यांनी इथून लक्ष घातलेलं आहे आणि त्यामुळे आज इतकी डेव्हलपमेंट झालेली आहे। सर्व साफसफाई हे ते रोज जिथे रोज ते फिरायला येतात, त्या फिरायला येण्या कारणाने रोज लक्ष दिलं जाते। अशा प्रकारची मीरा भाईंदरमध्ये जी इतर मैदानं आहेत तिथल्या स्थानिक नगरसेवकांनी सुद्धा अशा प्रकारचं मैदान करण्यास पुढाकार घ्यावा आणि मैदान लोकांना खेळण्या उपयोगी, पोरांना इतरसाठी फरक पडतो नसा। नमस्कार, मेरा नाम प्रवीण सिंह है और इस समय हम लोग नेताजी सुभाष चंद्र बोस जो कि भाईंदर वेस्ट में है उस ग्राउंड पे खड़े हैं। और यहाँ पर आप देख रहे हैं कि हम लोग जो है सब फुटबॉल खेलने वाले खिलाड़ी है और हम लोगों को खुशी है कि नगर पालिका ने हम लोगों के लिए एक ऐसा ग्राउंड प्रोवाइड किया है जो एक बराबर इंटरनेशनल या फिर नेशनल लेवल के जो पैरामीटर्स है उसके हिसाब से ग्राउंड हमको मिला है। और इस ग्राउंड में जो ग्राउंड हमको मिली है, जो सुविधा हमको मिली है, इसमें बहुत बड़ा हाथ हमारे अजित पाटिल सर का भी है, जिन्होंने हमें गोल पोस्ट और ये नेट डालने में हमारी मदद की है। और हम लोग यहाँ पर कैसे जितने भी जो खिलाड़ी है भाईंदर ईस्ट वेस्ट या मीरा रोड के ही प्लेयर है, ज़्यादातर जो खिलाड़ी है वो 30 साल के ऊपर वाले हैं और देखेंगे तो 14 साल से लेकर 60 साल तक के व्यक्ति जो है हमारे साथ फुटबॉल खेलते हैं। क्या बोले? मैं तो सभी का तारीफ़ करना चाहूँगा, खासकर अजित पाटिल सर का, जिन्होंने ये गोल पोस्ट इस मैदान पर डालने में हमारी मदद की। और प्रशासन का भी मैं धन्यवाद देना चाहूँगा कि उन्होंने एक अच्छा ग्राउंड इंटरनेशनल डायमीटर और पैरामीटर के हिसाब से हम लोग को जो प्रोवाइड किया है यहाँ पर। और खुशी इस बात की है कि वो ग्राउंड को मेंटेन भी करते हैं, थोड़ी बहुत कमी है एक जगह पर, वो धीरे धीरे वो भी पूरा हो जाएगा। आप देख रहे थे YSR न्यूज़ में अजीम तांबोली, मीरा भाईंदर।